नमस्कार. मी सौ प्रज्ञा. आज मी जी कविता सादर करणार आहे तिचं नाव आहे आयुष्याचे गणित. गणितामध्ये आपण 2+2 4 होतात असं सहज म्हणू शकतो, पण आयुष्यातले असे मात्र पक्के ठोकताळे कधीच नसतात. आपण करायचं ठरवतो एक आणि बऱ्याच वेळा करतोच दुसरं काहीतरी, आणि प्रत्येक गोष्टीला त्याच्यासुद्धा कारण असतं. कधी आवडीपोटी, कधी भीतीपोटी, कधी कुणा आप्तेष्टांच्या सांगण्यावरून, कधी स्वतःच्या मनाच्या इशाऱ्यावरून म्हणून, कधी परिस्थितीच पालटते म्हणून. पण प्रत्येक वेळा आपण जे ठरवतो ते करण्याचा प्रयत्न केला तरी तसं होतंच असं नाही. यालाच तर म्हणतात आयुष्य. म्हणूनच म्हणतात आयुष्याचं गणित कधी आणि कसं जमेल हे सांगता येत नाही. आयुष्याचं गणित कधी आणि कसं जमेल हे सांगता येत नाही. गोष्ट जशी ठरवली तशी होईलच असं फारसं घडतही नाही. गोष्ट जशी ठरवली तशी होईलच असं फारसं घडतही नाही. आणि हीच तर खरी आयुष्याची मजा असते. आणि हीच तर खरी आयुष्याची मजा असते. भावभावना, अनुभव, लोकेशणा, इच्छा, आकांक्षा अशा अनेक वळणावर आयुष्य वळत असतं. त्यामुळेच हे नित्य नवई असतं. आणि म्हणूनच म्हणते मी की आयुष्यातलं गणित कधी मांडता येत नाही. कधी काय घडेल ते सांगता येत नाही. लाख ठरवतो आपण हेच करायचं म्हणून, पण करायला सुरुवात केली की भलतंच करतो आपण, आणि तेही योग्य वाटतं म्हणून. आयुष्यातलं गणित कधी मांडता येतं का? कधी काय घडेल ते सांगता येतं का? लाख ठरवतो आपण हेच करायचं म्हणून, पण करायला सुरुवात केली की भलतंच करतो आपण, आणि तेही योग्य वाटतं म्हणून. आपण ठरवतो पोहायला शिकायचं म्हणून. आपण ठरवतो पोहायला शिकायचं म्हणून, पण ऐनवेळी कोणाचंच ऐकत नाही. पळ काढतो पाण्याची भीती वाटते म्हणून. पण ऐनवेळी कोणाचंच ऐकत नाही आणि पळ काढतो तेही पाण्याची भीती वाटते म्हणून. आपण खूप परीक्षा देतो इंजिनियर व्हायचं म्हणून. आपण खूप परीक्षा देतो इंजिनियर व्हायचं म्हणून, पण प्रत्यक्षात बँकेत काम करतो का तर नोकरी तिथे मिळाली म्हणून. आपण खूप परीक्षा देतो इंजिनियर व्हायचं म्हणून, पण प्रत्यक्षात बँकेत मनापासून काम करतो का तर नोकरी मिळाली म्हणून. आपण ठरवतो एक वेळ जेवायचं नाही म्हणून. आपण ठरवतो एक वेळ जेवायचं नाही म्हणून, पण बाहेर गेल्यावर पावभाजी खाऊन येतो खूप आवडते म्हणून. पण बाहेर गेल्यावर पावभाजी खाऊन येतो खूप आवडते म्हणून. जे करायचं ठरवतो ते प्रत्येक वेळेस होतच असं नाही. जे करायचं ठरवतो ते प्रत्येक वेळेस होतच असं नाही. प्रयत्न मात्र करायचाच असतो. प्रयत्न मात्र करायचाच असतो, आणि तोही योग्यता धरून. आणि तोही योग्यता धरूनच. बाकी जे घडेल ते आनंदाने स्वीकारून पुढे जायचंच असतं. प्रयत्न करायचाच असतो, आणि तोही योग्यता धरूनच. बाकी घडेल जे ते आनंदाने स्वीकारून पुढेच जायचं असतं. थोडक्यात आयुष्याचं गणित कधी मांडता येत नाही. कधी काय घडेल ते सांगता येत नाही. लाख ठरवतो आपण हेच करायचं म्हणून, पण करतो काहीतरी वेगळंच, आणि तेही योग्य म्हणून. कशी वाटली ही कविता? प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या घटना काही प्रमाणात घडतच असतात. त्यामुळे आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनेललाही सबस्क्राईब करा.